तर तिकडे अकोल्यात देखील घरोघरी गणपती बाप्पांचं आगमन मोठ्या थाटामाटात झालंय। भक्तांचा उत्साह पाहायला मिळतोय। घरोघरी आपल्या लाडक्या बाप्पाला वाजत गाजत गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात आणलं जातंय। अकोल्यात 1 लाख घरगुती तर 1698 सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना आहे। तर याच पार्श्वभूमीवर पोलीस देखील सतर्क झालेत। एकंदर कुठलंही काम करायचं सुरुवात ही बाप्पाच्यामुळे होते। आज बाप्पाचं अकोला शहरात मोठ्या हर्षोल्लासात आगमन होत आहे। आज आपण पाहू शकतो अकोल्यातील हे अकोल्यातील क्रिकेट क्लब मैदान आहे। या ठिकाणी विविध गणेशोत्सव मंडळाचे वतीने गणपती घेण्यासाठी लहान मुलांची गर्दी जमली आहे। सोबतच अकोल्यातील घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन आज रोजी उत्साहात होत आहे, हे आपल्यास पाहावयास मिळत आहे। घरोघरी आपल्या गणपती बाप्पाला लाडक्या घेण्यासाठी गणपती बाप्पा मोरया या जयघोषात अकोलेकर या ठिकाणी अकोला क्रिकेट क्लब मैदानातून मूर्ती घेण्यासाठी आले आहेत। या ठिकाणी कृष्ण कन्हैया भोलेनाथ यांच्यासह लहान गणेशाच्या मूर्त्या या ठिकाणी आपणास पाहावयास मिळत आहेत। सोबतच अकोला जिल्ह्यात 1 लाख घरगुती गणपती आणि 1698 सार्वजनिक गणेश मूर्ती विराजमान होणार आहेत। तसेच अकोला जिल्ह्यात 291 ठिकाणी एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवल्या जाणार आहे। गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी अकोला पोलिसांच्या वतीने नियोजन करण्यात आले असून कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त या ठिकाणी लावला आहे। तसेच अकोला शहरातील गणेशोत्सव मोठ्या धामधूमीमध्ये अकोला शहरात पाहावयास मिळत आहे। या ठिकाणी आपण आज अकोला क्रिकेट क्लब मैदानात आहोत आणि या ठिकाणी गणरायाचे आगमन घरोघरी होत आहे। योगेश सिरसाट, NDTV मराठी, अकोला।